नमस्कार मंडळी, ज्योती किचन स्टोरीज मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण रात्रीच्या जेवणासाठी एकदम सिंपल आणि झटपट तयार होणारी लसुनी दाल पालक आणि जीरा राईस याची रेसिपी बघणार आहोत। डाळ पालक तर आपण नेहमीच खातो, पण अशा पद्धतीने लसुनी दाल पालक बनवून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1 वाटी मूग डाळ घेतलेली आहे। मूग डाळ आता एका भांड्यामध्ये काढून तिला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे। इथे तुम्ही मुगाच्या डाळीऐवजी तुरीची डाळ किंवा मिक्स डाळ सुद्धा वापरू शकता। इथे बघा मी स्वच्छ असं पाण्याने मूग डाळ धुवून घेतलेली आहे। आता यामध्ये आपण 1.5 ग्लास पाणी घालून घेणार आहोत। नंतर यामध्ये आपण 7-8 लसणाच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत आणि अर्धा चमचा आपण हळद घालून घेणार आहोत। हे सर्व मिक्स करून आपल्याला कुकरला 5-6 शिट्ट्या येऊपर्यंत डाळ चांगली शिजवून घ्यायची आहे। इथे बघू शकता डाळ मी अशा पद्धतीने चांगली शिजवून घेतलेली आहे। आता इथे मी 1 जोडी पालक घेतलेली आहे। पालक चांगली स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि पालक चांगली बारीक चिरून घ्यायची आहे। अशा पद्धतीने चाकूच्या मदतीने आपण पालक चिरून घेणार आहोत। जेव्हा आपण डाळ पालक बनवतो त्यामध्ये आपल्याला पालकची इतकी छान अशी टेस्ट येत नाही, पण अशा वेळेला पालक जर आपण चिरून वरून घातली तर त्याची टेस्ट चांगली उतरते आणि त्याचे न्यूट्रिशन पण आपल्याला चांगले भेटतात। त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही एकदा लसुनी दाल पालक नक्कीच करून बघा। आता आपण फोडणी देऊन घेणार आहोत। त्यासाठी गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल ओतून घ्यायचं आहे। तेल चांगलं गरम झालं की 1 मोठी इलायची घालायची आहे, 2 तमालपत्र आणि अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे आहेत। 1 चमचा मी इथे अख्खे धने घेतलेले आहेत, थोडे खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतले आहेत। इथे अर्धा चमचा हिंग घातलेली आहे आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घातलेल्या आहेत। 1 हिरवी मिरची घेतली आहे। हे सर्व घालून आपल्याला आता चांगलं भाजून घ्यायचं आहे। इथे मिरची आणि लसूण चांगला भाजला की यामध्ये आता आपण 1 बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे, मध्यम आकाराचा। तो सुद्धा यामध्ये आपण लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहोत। आपण लसूण इथे चिरून घातल्यामुळे भाजीला अतिशय छान टेस्ट येते। तर इथे आपला कांदा चांगला भाजून झालेला आहे। आता यामध्ये आपण पालक घालून घेणार आहोत। जे आपण चिरून घेतलेली पालक होती ती यामध्ये घालून घ्यायची आहे आणि वरून थोडंसं मीठ घालायचे आहे आणि काही मसाले घालून घ्यायचे आहेत। इथे मी गरम मसाला 1 चमचा, अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मी इथे लाल तिखट घातलेला आहे। तिखट मी इथे थोडं कमीच वापरलेलं आहे, कारण मुलांना ही डाळ खायला द्यायची आहे। तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांना अशा प्रकारची लसुनी दाल पालक खायला घालू शकता। अतिशय पौष्टिक आणि टेस्टी अशी लागते। तर इथे मी पालक चांगली मिक्स करून घेणार आहे मसाल्यांमध्ये आणि आता झाकण देऊन 2 मिनिटांसाठी शिजवून घेणार आहे। आपल्याला इथे पालकचा जास्त कलर चेंज करून घ्यायचा नाही। तर बघू शकता इथे पालक आपली चांगली शिजलेली आहे, कलर सुद्धा अगदी हिरवाच आहे। तर यामध्ये आता आपण डाळ घालून घेणार आहोत। तर इथे डाळ आपली थोडीशी घट्टसर वाटते, तर यामध्ये आपण गरम पाणी घालून घेणार आहोत। तर त्यासाठी इथे मी साईडला पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। आता ही डाळ सगळी मिक्स करून घ्यायची आहे आणि यामध्ये आता आपण गरम पाणी घालून घेणार आहोत। गरम पाण्याचाच वापर करा, त्यामुळे डाळ घट्टसरच अशी राहते। जर तुम्ही थंड पाण्याचा वापर केला तर डाळ थोडीशी मोकळी होऊ शकते। तर अशा पद्धतीने डाळ आपली इथे बनवून तयार झालेली आहे। आता हिला आपण एक उकळी काढून घेऊयात। बघू शकता इथे छान अशी उकळी आली आहे डाळीला। आता आपण एक फोडणी देऊन घेणार आहोत। तर त्यासाठी इथे मी फोडणी पात्र गरम करायला ठेवलं आहे। त्यामध्ये 1 चमचा मी आता तूप घालून घेणार आहे। तुम्ही तुपाऐवजी तेलाचा सुद्धा वापर करू शकता, पण तुपाने जास्त चांगली टेस्ट येते। तर इथे मी 2 लाल मिरच्या घालून घेणार आहे आणि चांगलं भाजलं गेलं की तूप यामध्ये आपण ओतून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने जर तुम्ही तुपाची फोडणी वरून दिलात तर ही डाळ अतिशय टेस्टी लागते। पण तुम्हाला जर अशी फोडणी द्यायची नसेल तर जेव्हा आपण पहिल्यांदा फोडणी दिली होती डाळीला त्यामध्ये तुम्ही तुपाचा वापर करू शकता। डाळ आपली आता इथे तयार झालेली आहे। आता आपण जीरा राईसची तयारी करू। तर त्यासाठी इथे मी 1 वाटी तांदूळ घेतलेले आहेत। हे बासमती तांदूळ आहेत, तुम्ही कोणतेही तांदूळ वापरू शकता, कोलम किंवा तुमच्या घरातले साधे तांदूळ सुद्धा वापरू शकता। आता आपण तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत। तांदूळ इथे मी भिजवून घेणार नाही आहे, डायरेक्टच आपल्याला राईस इथे बनवायचा आहे। इथे मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता आपण यांना फोडणी देऊन घेऊया। त्यासाठी गॅसवरती कुकर ठेवलेला आहे, त्यामध्ये तेल ओतलं आहे। तेल चांगलं गरम झालं की यामध्ये आता आपण 3 तमालपत्र, 1 मोठी इलायची, 2 लवंगा आणि 1 चमचा जिरे घालून घ्यायचे आहेत।
जिरे चांगले तडतडले की यामध्ये आता आपण धुतलेले तांदूळ घालून घ्यायचे आहे। आता आपल्याला इथे तांदूळ चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत। इथे पाणी घालून घ्यायचं आहे, तर त्यासाठी मी ज्या वाटीने तांदूळ घेतलं होतं त्याच वाटीने 1.5 वाटी पाणी घातलेलं आहे। तांदूळ चांगले पाण्यामध्ये मिक्स करून घेऊयात। चवीनुसार इथे मीठ घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा तांदूळ मिक्स करून घ्यायचे आहेत। आता आपण कुकरला झाकण लावून घेऊयात आणि याच्या 2 शिट्ट्या काढून घेऊया। 2 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर मी इथं पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे। इथे बघू शकता जिरा राईस आपला तयार झालेला आहे। मऊसूत आणि मोकळा असा झालेला आहे। तर आपण आता याला प्लेटमध्ये सर्व करून घेऊयात। त्यासोबतच आपण इथे लसूणी दाल पालक सुद्धा सर्व करून घेणार आहोत। एकाच प्लेटमध्ये मी लसूणी दाल पालक आणि जिरा राईस सर्व करून घेत आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही जर लसूणी दाल पालक बनवली आणि त्यामध्ये लसणाचा जास्त वापर केला तर त्याची टेस्ट अजून इन्हान्स होते। चला तर मंडळी, रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ बरोबर। तोपर्यंत बाय बाय।